हाय, मी नीलम. आज आपण एक पॉडकास्ट बनवणार आहोत बरं का. आणि या पॉडकास्टमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा आपलं काहीतरी आगळं वेगळं असणार आहे. तर आज आपल्याकडे या गेस्ट आलेल्या आहेत, त्यांना मी बोलवते आहे दीपाली मॅडम, दीपाली पवार. या मॅडम. थँक्यू मॅम, थँक्यू नमस्ते. बोलवल्याबद्दल. तर आज यांची स्पेशालिटी म्हणजे आपलं कोल्हापुरातलं गाजलेलं वेल नोन सारथी हॉटेल, त्याच्या ह्या सारथ्य करतात. तर त्या संदर्भात आपल्याला ऐकायला यांच्याकडून नक्कीच आवडेल की त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा कसा झाला हे ऐकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. नक्की. तर तुम्ही मला म्हणजे तुमचं शिक्षण कसं झालं, काय तुमची लहानपणीची आवड निवड, यातलं तुम्हाला जे काही सांगावं वाटेल ते तुम्ही अगदी दिलखुलासपणे सांगा. आपल्या व्ह्युअर्सना ते बघायला नक्कीच आवडेल. नक्की मॅम. सुरुवात करायची झाली तर वयाच्या 12व्या वर्षापासून मी काम करते. अरे वा. कारण कसं झालं की पूर्वीची परिस्थिती आर्थिक तशी एवढी नव्हती आणि अच्छा. वडिलांचे लेथ मशीनचा वगैरे कारखाना होता, ओके. पण तो काही कारणाने तो बंद पडला. अच्छा. मग त्याच्यामुळे मग पप्पांना सुचत नव्हतं माझ्या वडिलांना की आपण काय व्यवसाय काय सुरू करायचं? करावा. मग असंच त्यांनी थोडा विचार करून वगैरे त्यांनी एक किराणा मालाचं आपलं छोटंसं दुकान चालू ओके, केलं. ओके. हां. मग त्यावेळेला मी 6वीला होते आणि भाऊ अच्छा. तर माझा 2 वर्षांनी छोटा, म्हणजे तो ओ. 4थीला वगैरे होता. पण त्यांना त्यातलं काहीच माहिती नव्हतं. पण ठीक आहे म्हणाले, करूया आपण, काहीतरी करायला पाहिजे. आता बंद पडल्या म्हटल्यावर काही येते. त्यांचंही शिक्षण तेवढं बरोबर. नसल्यामुळं की आपण ते चालू करू असं झालं. मग चालू केल्यानंतर मग आम्हालाही ती मजा वाटायला लागली की बाबा येतायत लोक, काहीतरी मागतायत आणि आपण हां, देतोय. देतोय. मग त्याच्यातून एक हळूहळू thrill. एक हास. त्याच्यातून हळूहळू व्यवहारज्ञान यायला लागलं आणि मग आवड निर्माण झाली की अरे हा, मग शाळेतून यायचं, पटकन कपडे बदलायचे आणि ते शॉपमध्ये बसायचं. हां. आईलाही थोडी मदत, म्हणजे तिलाही थोडं निवांत व्हायचं, मग ती काहीतरी आतलं करायचं. बरोबर. अशातून मग थोडं थोडं मग ते की आवड निर्माण झाली की अरे अच्छा. हा, हे आपण छान करू शकतो आणि बोलण्याचं स्किल डेव्हलप झालं. अरे वा. म्हणजे वयाच्या हां. 7व्या वर्षी मग तुम्ही म्हणता तसं त्या पद्धतीनं शाळेत पण वक्तृत्व हां. स्पर्धेत म्हणा, हो. स्पोर्ट्स मध्ये म्हणा, सगळ्यातच असं एक कॉन्फिडन्स आला की अरे आपण काहीतरी करू करू शकतो असा. मग त्याच्यानंतर थोड्या कालांतराने मग लग्न झालं. माझे मिस्टर बिल्डर होते, इंजिनियर होते, कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, जय कन्स्ट्रक्शन म्हणून फर्म आहे आपली. अच्छा. आणि माझे सासरे प्रोफेसर होते. ओके. ते PhD झाले होते अच्छा. ह्याच्यामध्ये, फिजिक्स मध्ये. ओके. ते शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये HOD होते. ओके. मग माझं शिक्षण BCom पर्यंतच झालं होतं इथं. काय तुमच्या सासऱ्यांचं नाव? जयवंत ईश्वर पवार. ओके, ओके. हा, ते पहिले HOD होते अच्छा, अच्छा. युनिव्हर्सिटीचे. ते खूप म्हणजे इतके म्हणतात ना की मला एक असे छान पुढे प्रोत्साहन देण्यासाठी ते हो. म्हणजे सासरे म्हणून म्हणण्यापेक्षा वडीलच म्हणेन मी अच्छा. त्यांना. तर त्यांनी इतकं प्रोत्साहन केलं पुढच्या शिक्षणासाठी. तर मी प्रेग्नंट होते मोठ्या मुलाच्या ह्याच्यामध्ये, हा. तर ते मला स्वतः सोडायला आणायला हो. परीक्षेच्या वेळी ते यायचं आणि किती त्या छान ना. दोन्ही ह्याच्यामध्ये मी छान, अगदी त्यांच्यामुळे मी यशस्वी झालेली आहे. अच्छा. आणि मग मुलं लहान होती त्यामुळे काय जास्त मला करता आलं नाही. पण एक 6-7 वर्षाचाच त्यांचा माझा म्हणजे हे राहिला. ते लग्नाला 7 वर्ष झाले आणि ते एक्सपायर झाले हो. अचानक हार्ट अटॅकने. अच्छा. मग त्याच्यानंतर मिस्टरांचा व्यवसाय होता, त्याच्यामध्ये अकाउंटंट अचानक सोडून गेल्यामुळं मग ते म्हणाले की दीपाली तू जॉईन करते का बघ. हां. मग म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाहीये, मी थोडं थोडं मला वेळ मिळेल तसं तुमचं कन्स्ट्रक्शनचं मी अकाउंटिंग बघते. मग त्याच्यामध्ये मुलांना सोडून येणं, परत घरी पण 1-2-3 माझे असे हे होते जे हँडिकॅप होते, माझे यांच्या आत्या, यांचे काका, माझ्या नंदुबाई एक आहेत. म्हणजे घरी मोठी घरी जबाबदारी होती. होती. ते करत करत मिस्टरांना मदत करायची आणि मुलांचंही शिक्षण. म्हणजे तुम्ही त्यातूनही तुमचा हुन्नर ठेवला आहे, विशेष आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिस्टरांनी पण प्रोत्साहन दिलं की तू करू शकतेस, तर तू माझं का नाही सांभाळू शकत. काहीतरी करण्यापेक्षा हेच आपलं व्यवसायालाच आपण हे करूया. मग ते छान म्हणजे त्या माझ्या पद्धतीनं हँडल केल्यानंतर मग परत साईटवर पण काही काही वेळेला इतके प्रॉब्लेम यायचे, मग मी साईटवरही जायला लागले. मग पूर्ण साईट 1-2-3 मी स्वतः हँडल आई केली. शपथ, कसलं भारी. अरे वा. कारण लेडीज या फील्ड मध्ये फार कमी असतात. वृंदावन टेरेसेस म्हणून आमची जवळजवळ 42 फ्लॅटची स्कीम होती, हां. तर ती मी पूर्ण एकटीने अरे handle वा, केली. वा, वा. परत इथे मस्त. BSNL कॉलेजच्या इथे इंद्रप्रस्थ नगरी म्हणून ती पण, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं कमी कमी. तिथं आम्ही असं किती छान. खूप सुंदर. असं, हां. तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही ह्याच्यामध्ये मी कायम त्यांच्या पाठीशी तुम्ही असायचे. कुठलाही रोल द्या, मी तयार आहे. याच्यामध्ये. मग कालांतराने मग एक आपले पुण्याचे एक पार्टनर आहेत मेहेंदळे म्हणून, अच्छा. ते कॅटरिंग व्यवसायामध्ये ओके, होते. मग ओके. आपली एक बासुरीची एक आपण जागा डेव्हलप केली होती. हां. मग त्याच्यामध्ये म्हणाले की आपण ह्याच्यामध्ये रेस्टॉरंट चालू करूया का. हां. मग हे म्हणाले हा, काही हरकत नाही, एक वेगळा व्यवसाय होईल आणि आपण त्याच्यामध्ये करूया असं. मग ते केलं. मग त्याच्यामध्ये पण मग मी ते पण बघायला लागले. अच्छा, 2-3 वर्ष मी तो म्हणजे अगदी हँडल करत करत आले.
मग त्याच्यानंतर अजून एक ब्रँच ओपन करायला, त्याच्यामध्ये मग माझा भाऊ आणि अजून बाकीचे पार्टनर, असे सगळे करत करत मग 1 2 3 4 हळूहळू रेस्टॉरंट. आणि शिवाय माझा वैयक्तिक एक बिझनेस आहे, बिर्ला प्लंबिंगचा, जो माझ्याकडे होलसेल डिस्ट्रीब्युटर आहे मी त्याची, आणि गेली 8 वर्ष मी त्याच्यामध्ये आहे कार्यरत. माझ्याकडे 3-4 जणांचा स्टाफ आहे आणि मोठमोठे इथले जे बिल्डर आहेत त्यांना मी माझं सप्लाय करते सगळ्यांच्याकडे. म्हणजे तोही एक व्यवसाय आहे, शिवाय हे पण आहे. हे करत किती आघाड्यांवर तुम्ही काम करताय. म्हणजे खरंच स्त्रीमध्ये एक शक्ती असते म्हणतात, त्याचं इथे सारखं दर्शन आपल्याला होतंय. असं काही नाही, पण मी प्रयत्न करते की की मला आवड पण आहे त्याची, आणि घरूनही मिस्टरांचा सपोर्ट किंवा हे, आणि मुळातच पार्श्वभूमी घरामध्ये अशी होती की वडीलच स्वतः व्यावसायिक असल्यामुळे ते हळूहळू ते बाळकडू म्हणतात ना, ते मुरत गेलं ते. आणि कसं असते म्हणजे असं एक मलाही वाटतं की आपण असं जेव्हा करत असतो तेव्हा मुलांना आपला अभिमान असतो, आणि आपली मुलंही आपल्याला खूप सपोर्ट करतात आणि त्याच्यात स्वतः इन्व्हॉल्व्ह होतात, ही गोष्ट वेगळीच. पण काही करताना मम्मी तू करणार आहेस ना, तू जा, तू कर, तू बघ, हा एक सपोर्ट वेगळा असतो, तो आपल्याला खूप कॉन्फिडन्स देतो. आणि मुलंही तशीच, काळजी पण कमी होते. आणि मुलंही इतकी छान शिकली. आता मोठा मुलगा US मध्ये 6-7 वर्ष झालाय, तो डबल MS झाला, तो पण स्पोर्ट्स मध्ये होता आणि त्याच्यामध्येच त्याला करिअर करायचं होतं, त्यामुळे तो फिजिकल एक्सरसाइज मध्ये परत किन्सॉलॉजी मध्ये MS करून आता तो PhD करतो. गौरेश पवार म्हणून, त्याचे पण पॉडकास्ट आहेत, तो पण घेतो तो पण याच्यामध्ये. आणि आता असिस्टंट प्रोफेसर म्हणून टेक्सास टेक युनिव्हर्सिटी मध्ये तो आहे. परत तसेच तिथं त्याचं सामाजिक कार्य पण सुरू आहे. आपली एक लोन रेंजर्स नावाची संस्था आहे, म्हणजे त्यांनी सुरुवात केली होती पहिली अगदी वयाच्या 7व्या वर्षी, तर त्यापासून ते आता अखंडपणे चालू आहे. ह्या सगळ्या तुम्ही लिंक पाठवा, आपण आपल्या याच पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण त्याही देऊ, म्हणजे ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्याच्यात ते नक्की ते बघतील. आम्ही आमच्या पद्धतीने करत असतो, पण मलाही असं वाटतं की समाजाने आपण आलो, समाजाने आपल्याला दिलं तर आपलंही त्यांचं देणं लागतं, तर समाजासाठी आपण काहीतरी करावं. खूप अशी तळमळ आहेत, पण आम्ही आमच्या परीने करत असतो. जिथे कमी आहे तिथं आम्ही आहे, हे ब्रीदवाक्य मला आवडलं बघा. तर सतत आम्ही आमची तळमळ असते सगळ्या, म्हणजे माझ्या मुलांची, माझी, मिस्टरांची, की सगळ्यांना सर्वतोपरी मदत करावी अशी. पण आता तुम्ही या म्हणजे सिव्हिलच्या व्यवसायातून तुम्ही जेव्हा हॉटेलिंगच्या व्यवसायामध्ये गेला तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये सुरुवातीला काहीतरी अडचणी आल्या असतील, काहीतरी घडलं असेल, त्यातली काही एखादी घटना सांगावी वाटत असेल तर सांगा ना. हो, कसं झालं की सुरुवातीला आपण जेव्हा बासुरी हॉटेल काढलं त्यातलं काही गंधच नव्हता. पार्टनर होते पण ते पुण्यात असायचे. त्यांचा मुलगा माझ्या बरोबर धर्मेश मेंद्रे म्हणून, तो आणि मी आम्ही बघायचो. पण सुरुवातीला जे काही स्टाफ होता त्यांच्याशी कनेक्टिव्हिटीला त्रास व्हायचा, किंवा कस्टमर आले की त्यांना कसं हँडलिंग करायचं. बऱ्याच केसेस मध्ये असं व्हायचं कस्टमर नाखुश होऊन जायचं की ही डिश नाही आवडली, ती डिश नाही आवडली, किंवा काय काय वेळेला असं व्हायचं की मावशाच कधी कधी सुट्टी घ्यायच्या, मग स्वतः तिथं आपण उभं राहायला लागायचं की बाबा आम्ही रोट्यांचे पेढे मारायचो. कधी कधी आम्ही हॉटेलमध्ये स्वतः भांडी पण घासलेली, टेबलही पुसतो आणि अजूनही पुसतोय. म्हणजे सगळ्यांना दिसताना हॉटेल छान दिसतं, पण त्याच्या मागे काय असतं. अजूनही आता नवीन जे रेस्टॉरंट चालू केले त्याच्या पाठीमागे आता 15 दिवस झालेत, स्टाफ कमी आहे, तर वायपिंगला मी स्वतः उभी राहते की ते प्लेट पुसणं करणं, किंवा मुलांना धीर देणं की चला करू शकतोय आपण, असं म्हणून आम्ही टीम वर्कनी काम करतो. म्हणजे आहेत बरेच इन्सिडेंट्स आहेत की कस्टमर पण हर तऱ्हेची येत असतात. कुणी इतकं कौतुक करतं की अरे इतकं छान वाटतं, आणि कुणी इतकं बोलून जातं की अरे वाटतं की अरे काय हे असं. त्यामुळं की नाही असं बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आपण करायचा प्रयत्न करतोय आम्ही. बरोबर, छान. आणि मग हे सगळं करत असताना तुम्हाला आता एवढे तुमचे हॉटेल्स आहेत, तर तुम्ही मग सगळीकडची तुमची मॅनेजमेंट तुम्ही कसं काय बघता? नाही, मी असं वैयक्तिक नाही बघत आहे, म्हणजे माझ्या तुम्ही जिकडे तिकडे मॅनेजर लोक तयार झाले. हो, तयार आहेत. आणि आता कशी हॉटेल सेटल व्हायला कमीत कमी 1 ते 2 वर्ष जातात. बरोबर. त्याच्यानंतर बरेच आता आपले पार्टनर पण आहेत तिथे, सारथीमध्ये पण आहेत, किंवा मिरजका टिकटीला तिथं आहेत, किंवा कळंब्याला जे आहे तिथं तो भाऊ बघतो, असं करतो. म्हणजे बऱ्यापैकी सगळे हे आपले सेटल आता झालेले आहेत. आता इकडे मला जास्त लक्ष द्यायची वेळ येते. इथे आपण बँक्वेट हॉल आणि हे केलेले आहे, नॉन AC हॉल, फुलेवाडी दत्त मंदिर, तर तिथं मात्र आता थोडं लक्ष माझं तिकडे फुल फोकस आहे. आणि बिर्लाचा माझा कंपनीचा तो बिझनेस बघत बघत मी इकडे लक्ष देते असं. आणि आपले सगळे प्युअर व्हेजच हॉटेल आहेत. हो, सगळ्यात सगळे प्युअर व्हेज. आणि तुम्ही एकदा परत प्लेसेस सांगाल की कुठे कुठे आहेत? अच्छा, माझं पहिलं हॉटेल आहे ते जैन मंदिर समोर दसरा चौक, तिथं बासुरी म्हणून. बासुरी. नंतर कळंब्या सारथी मिरज टिकटीला, आणि कळंब्याला सारथी एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे साई मंदिर जवळ. आणि आता जे माझं चौथं हॉटेल ओपन झालेलं आहे ते फुलेवाडी दत्त मंदिर जवळ, मेन रोडला.
आणि तुम्ही अमेरिकेत पण एक आहे म्हणून मला सांगितलं, तर तेही सांगा. हो, ते पण ओरलँडो मध्ये फजर नावाचं आपलं रेस्टॉरंट आहे. तर तिथं तो मुलगा सगळं बघतो आणि तिथं सगळं आपलं इटालियन, अमेरिकन आणि इंडियन असं तिन्ही फूड आपल्याला तिथे अवेलेबल आहे तिथं. तोही छोटासा प्रयत्न करतोय. अच्छा, चांगलं छान असं हे रिस्पॉन्स आहे त्यालाही, त्यामुळं आहे चालू आहे. आणि आता तुम्हाला इकडे सगळीकडे तुम्हाला कुक मिळवण्यापासूनची सगळी सर्कस करावी लागत असेल ना. त्याच्या आधी टेस्टिंग वगैरे सगळं असेल. आपलं रेस्टॉरंट चालू व्हायच्या आधी 15 दिवस आपलं टेस्टिंग चालू होतं. किंवा जे शेफ येणार आहेत किंवा जे आपले हेल्पर लोक असतात, वेटर लोक असतात, त्यांचं सगळ्यांचं आपल्याला सुरुवातीला आपल्याला एक मॉकड्रिल घ्यावं लागतं की ज्याच्यामध्ये आपण प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे किंवा क्लिनलीनेस कसा असावा किंवा बाकीच्या ग्रेव्ही आपण ज्या तिन्ही हॉटेलला देतो ना, तो तीच टेस्ट कशी आपल्याला कायमस्वरूपी सगळ्यांना देता येईल. तर त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही की ती ग्रेव्ही त्याच पद्धतीनं बनली पाहिजे. हा, आता बरंच ठीक आहे, प्रत्येकाला ती आवडती नाही आवडतं, पण आम्ही आमचा जो आहे तो कुठं बदललेला नाही. कारण सगळे लोक म्हणतात जिथं जिथं जेवलेले आहेत की तुमच्या चारही हॉटेलला तीच कशी टेस्ट असते, तर तो राखण्याचा. आणि तुमचं तेच वैशिष्ट्य आहे ना शेवटी, की तुम्ही कुठेही यांच्या हॉटेलला जा, तुम्हाला ती टेस्ट मिळणार. आणि प्रॉपर असं करतो की हायजेनिकचा तो आम्ही जास्त विचार करतो की लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होता कामा नये आणि प्रॉपर ती डिश आहे ती गार्निश करूनच आम्ही ती बाहेर पाठवतो. त्यातूनही काही चुका होत असतात मुलांकडून किंवा काय, पण प्रत्येक वेळी आम्ही लक्ष देऊन ती प्रॉपर करण्याचा प्रयत्न करत असतो. ते मग आता हे सगळं तुम्ही करत असताना पण ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुणाचं तरी गायडन्स तर घ्यावं लागलं असेलच ना, कारण तुमचं तुम्हीच शिकत गेला. पूर्वी पहिला हॉटेल होता ना, त्याच्यामध्ये अशोक मेंदळे म्हणून जे आता जे आपले पार्टनर कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत, तर त्यांचं खूप मोलाची साथ लागली. कारण ते स्वतः कॅटरिंग मध्ये गेली कित्येक वर्ष आहेत ना, तर त्यामुळे त्यांनीही सुरुवात केली आणि त्यांनी रेस्टॉरंट कसं रन करायचं. कारण पूर्वी पार्श्वभूमी अशी कुठली नव्हतीच की बाबा रेस्टॉरंट चालू करायला आधी कुणी पिढीमध्ये आहे असं काही नव्हतं. आणि एक मराठी माणूस ह्याच्यामध्ये घुसला होता. तर त्यामुळे ते थोडस धाडसच म्हणा केलेलं आहे, पण त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लागलं आणि अजूनही लागतंय. म्हणजे स्पेशली ते बासुंदी बनवणं किंवा आम्रखंड बनवणं, तर ते त्यांच्याकडूनच त्यांच्या ह्याच्या मार्गदर्शनाखालीच काही डिश अजून तयार होतात. अच्छा, ओके. आणि हे सोडून अजून तुमच्या बाकी पण अदर ऍक्टिव्हिटीज काही आहेत? मी कथक करते. मी कथक मध्ये माझ्या आता 5 परीक्षा झालेल्या आणि ते सुद्धा माझ्या मुलाच्या आग्रह खातर. कारण तो म्हणतो नेहमी की तू कायमच तू पप्पांसाठी म्हणा किंवा या घरासाठी तू इतकं करत आलीस, पण स्वतःसाठी तू काहीतरी वेळ थोडा द्यावा. म्हणजे आयुष्यभर केलं ते कथक वेगळं आणि आता हे कथक वेगळं. त्यामुळे तो 1 तास तो माझा वेळ असतो. त्यामुळे तो मी माझ्यासाठी तो. आणि तुम्हाला आवड आहे नृत्याची, त्यामुळे त्याच्यामध्ये. अरे वा, किती छान. म्हणजे बघा मुलं कशी तुम्हाला देतात. आणि आता मोठा मुलगा पण आता बासुरी वाजवतो आणि छोटा पण गिटार प्ले करतो. छोटा मुलगा आहे तो एमटेक झालाय आणि तो बिट्स पिलानी मधून एमटेक होऊन आता तो LNT मध्ये सिनियर पोस्टला आहे. ठाणे अहमदाबादचा जो ब्रिज आहे ना, तो त्याच्यावरती तो त्याचा सुपरविजन अंडर होत आहे तो. ठाण्याला त्यामुळे दोन्ही मुलं वेल सेटल आहेत, संस्कारी आहेत, प्रयत्न केलेला आहे त्यांना छान वाढवण्याचा आणि दुसऱ्यासाठी करण्याची त्यांची तळमळ असते. संस्थेमार्फत विविध आमचे उपक्रम चालू असतात. ग्रामीण भागामध्ये सोलर म्हणा किंवा आता पूरग्रस्त भागामध्ये पण आम्ही बरंच मदत कार्य केलेलं आहे. स्पेशली स्कूलसाठी आम्ही जास्त करतो, कारण त्यातून एक नवीन जनरेशन एक चांगल्या पद्धतीने घडवत असतं. त्यामुळे तिथं आमचं जास्त फोकस असतो, त्या मुलांना आपण कसं मदत करू. आणि योजना पण अशा केलेल्या आहेत की लहान मुलांसाठी जे हुशार आणि ज्यांना शिकता नाही येत, आता अशा मुलांच्या आम्ही शाळेमध्ये फी भरण्याचं किंवा त्यांना काही कमी आहे वैयक्तिक, म्हणजे ज्या काही त्यांना सुविधा असतात शिक्षणातून आणखी बऱ्याच पिढी घडत असतात. एक मुलगा शिकला की त्याच्या अनुषंगाने कितीतरी मुलं घडत असतात. त्यामुळे तो फोकस आहे की मुलांना कसं आपण शिक्षित चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जाता जाता समाजाला देतही आहात आणि बरोबरही घेऊन जाता. दोन्ही कामं तुमची त्याच्याबरोबर छान चालू आहे. आणि ऑटोमॅटिक हे संस्कार तुमच्या सानिध्यात येणाऱ्या सगळ्यांच्यावरच होतात. मुलांच्या तर होतातच होतात, पण तुमच्या संपर्कात येणाऱ्यांना सुद्धा अरे ह्या असं करतात, हे चांगलं काम आहे, आपण असं करा, म्हणजे ऑटोमॅटिक त्यांना तो नकळत हा त्यांना मिळतो. खरंच. आणि खरंच समाजाला बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्याकडून आपल्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे आहे, तर त्यांनी तर पुढे होऊन ही मदत केली पाहिजे. आणि शियामध्ये करुणालय म्हणून एक HIV AIDS बाधित ज्या संस्था आहेत ना, मुलं तिथं खूप छोटी मुलं आहेत, त्यांना तर जास्त मदतीची गरज आहे. कारण तिथं शासनाच्या कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीयेत.
तर मला असं वाटतं की मी ह्या पॉडकास्टद्वारे सगळ्यांना आव्हान करते की त्यांच्यासाठी काही मदत लागेल तर ते मेडिकलची त्यांना जास्त गरज आहे. म्हणजे मेडिकल जे औषधं वगैरे आहे तर ते स्वतः सांगतात की तुम्ही बाकीचं काही न देता तर ते औषध त्या मुलांसाठी फार महत्वाचे आहे. कारण जेव्हा वातावरण चेंज होत असतं त्यावेळी त्या मुलांची इम्युनिटी फार कमी होते किंवा असं त्यांना त्रास होतो. तर ते म्हणतात की मेडिकलचं तुम्ही बिल मागवा. तर मग मी असं आव्हान करते की जरा कुणाला काही तशी मदत करता आली तर प्लीज त्या मुलांसाठी करावं. कारण ती मुलं फार इतकी तुम्ही गेलात तर असं वाटेल की एवढी ऍक्टिव्ह आहेत, एवढी हुशार मुलं आहेत आणि ती पण आपल्या सर्वसामान्य मुलांसारखीच आहेत. तर त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. तर आपल्यासारख्या लोकांमुळे त्यांनाही काहीतरी पुढे भविष्यात अजून चांगलं काहीतरी करता येईल. तर प्लीज काही करता आलं तर बघा. त्यांनी इतकं छान आवाहन केलेलं आहे, त्याला तुम्ही सगळेजण नक्कीच प्रतिसाद द्या. आणि मी असंच म्हणेन की परमेश्वर आपल्याला जर एवढं भरभरून देत असेल तर त्याच्यातल्या तुम्ही दुसऱ्याला जेव्हा 2 देतात तर तो परमेश्वर तुम्हाला त्याच्या रूपाने तुम्हाला 10 परत देतो. अगदी अगदी. पण तुम्हाला ती देण्याची आधी वृत्ती पाहिजे. तर तुम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप करा, ते नक्की तुम्ही द्या. आणि असं तुम्ही केलेलं कुठल्याही प्रकारची मदत कधीही वाया जात नाही. ती रिव्हर्स जी येते ते तुम्हाला काही ना काही तुमच्या मनी ध्यानी नसेल इतकं तुम्हाला छान देऊन जाते. खरंच खूप. त्यामुळे तुम्ही म्हणजे हा विचार ठेवा की अरे माझ्याकडेच नाही आणि मी कुठनं देऊ. पण आपल्याकडे नसताना सुद्धा देण्यात जो आनंद आहे तो खूप महत्वाचा आनंद आहे. त्यातून मिळणारा आत्मिक समाधान पण खूप वेगळं आहे. तर तुम्ही या पॉडकास्टच्या द्वारे मी पण सांगेन की तुम्ही हे कार्य नक्की अंगीकारा, बघा. आणि मग मी स्त्री आहे, माझ्या हातात काय आहे, मी काय करू शकते, हा पहिल्यांदा विचार सोडून टाका. खरंच आहे. खरंच की स्त्रीनं ठरवलं तर ती काहीही करू शकतो. आणि आत्मविश्वासाची जास्त गरज आहे की मी काही करू शकते. हे कसं करू, ते कसं करू म्हटलं की त्यापेक्षा नाही, तुम्ही काहीच नाही करू शकणार, त्यापेक्षा मी करेन आणि मी करून दाखवेन. हा कॉन्फिडन्स जेव्हा आपल्यामध्ये येतो तेव्हा तुम्ही काहीही करू शकता. आणि अशी समाजात बऱ्याच स्त्रियांची उदाहरणं आहेत की त्या अशिक्षित असतानाही सावित्रीबाई फुलेंसारख्या महिलांना इतका त्रास झालेला आहे. तर मग तुम्हाला आता तरी अशी सगळ्यांचं वेल सेटल आहे, पण करण्याची इच्छा ही कायम हवी आहे. त्यामुळे मी म्हणते की आता मी असं ह्या सगळ्या गृहिणींना किंवा हे म्हणेन की काहीतरी तुम्ही सतत करत राहा. त्यांनी तुम्ही एनर्जेटिक राहता, फ्रेश राहता आणि एक काय म्हणतात आत्मविश्वास येतो की मी काहीतरी करते आणि माझं काहीतरी घरामध्ये योगदान आहे, काही पैशाच्या रूपात म्हणा किंवा काही कुठल्याही गोष्टींमध्ये म्हणा. तर सतत कार्यरत राहा तुम्ही, तर तुमची तब्येतही छान राहते आणि कायम तुम्ही चिरतरुण राहता याच्यामुळे. आणि स्वतःचं अस्तित्वही त्या निमित्तानं निर्माण होतं ना की याची बायको, याची सून, याची मुलगी एवढीच ओळख न राहता एक तुमच्या नावाने जी ओळख निर्माण होते. बरोबर. ते आपल्याला जो कॉन्फिडन्स देतो आणि आपल्याला जी एनर्जी देते ती वेगळी आहे की नाही, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. हे आलं पाहिजे आता. आणि आता तर काळ खूप बदललेला आहे. त्यामुळं माझं हे वय आहे, मी आता काय करू, हाच विचार पहिल्यांदा सोडून टाका. कुठल्याही वयात कधी कुणी काहीही करू शकतो. फक्त तुम्ही आत्मविश्वासानं ठरवा, पहिलं पाऊल टाका की विजय तुमचाच आहे. हेच या पॉडकास्टद्वारे आम्ही सांगेन. आणि ह्यांची घोडदौड आणि जिथे कमी तिथे मी, हे लक्षात ठेवा. तुम्ही असंच करा. आणि आज यांनी आपल्याला छान वेळ दिला आणि छान माहिती सांगितली, त्यामुळे मी त्यांची आभारी आहे. आणि आपल्या सर्वांना हे आवडलं का नाही नक्की सांगा, कमेंट्स करा. आणि असे छान छान पॉडकास्ट व्हिडिओज आपणासाठी मी आपल्या चॅनलवर सादर करत राहीन. तर तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद लुटा. बाय बाय.